इथून मुरुम वगैरे टाकला पाहिजे सर. खूपच 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 त्रास आहे म्हटलं ह्या कारणाच्यानं. खूप पाणी थांबत आहे इथं. आप देख रहे हैं चेचन 24 न्यूज। सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है परतवाड़ा के कुटीर रुग्णालय में। आप देख सकते हैं मेरे पीछे इंचार्ज सिस्टर इस वक्त मौजूद है। और बात की जाए साफ सफाई की, उसी के साथ यहाँ पे मेरे पीछे आप देख सकते हैं पानी किस तरीके से रुका हुआ है। पानी से मच्छर होते हैं, मच्छर से बीमारियां होते हैं। इंचार्ज सिस्टर से बात करेंगे कि यहाँ पे आने जाने के लिए बहुत दिक्कतें होती है और उनको भी दिक्कतें होती है। सिस्टर, यहाँ पे जो गंदगी है, मी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर खलोकार सिस्टर इंचार्ज सिस्टर बोलत आहे। आणि हे जे आहे तर हे पूर्ण आमचे कर्मचारी साफ करतात, पण पूर्ण पाणी साचलं आहे इथं। पाणी साचल्यामुळे साफसफाई करता येत नाही बाहेरची। पत्र पीडब्ल्यूडी ला आमच्या एमएस सरांनी पत्र दिलेलं आहे, वारंवार तोंडी पण सांगितलेलं आहे, लेखी पत्र पण दिलेलं आहे, पण त्यावर अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आहे। आता म्हणजे हे जे पाणी साचलेलं आहे, ह्याच पाणी साचल्याचे पाय घाणेरडे पाय आतमध्ये जातात। आमचे साफसफाई कर्मचारी साफसफाई करतात, दिवसभर साफसफाई करत राहतात, पण हेच भरलेले पाय आतमध्ये जातात। त्यानंतर आता तुमच्या समोर आमचे फिजिशियन मॅडम आल्या, बंग मॅडम, त्यांचा पाय घसरला होता। म्हणजे कर्मचाऱ्याचंही काही पाय घसरून फ्रॅक्चर होऊ शकते, एखाद्या रुग्णाचंही फ्रॅक्चर होऊ शकते। त्यामुळे पूर्ण म्हणजे त्रास होते, सर्व म्हणजे पेशंटला पण त्रास होते, आमच्या कर्मचाऱ्यांना पण त्रास होते। त्यामुळे हा जे आहे तिथं मुरुम किंवा काही ब्लॉक टाकून दिले तर सर्वांच्या सोयीचं होईल, हिताचं होईल। आमच्या एमएस सरांनी पत्र दिलेलं आहे, ओरली पण बोललेलं आहे, पण ते का कारवाई करत नाही याचं काही अजून कारण आम्हाला निश्चित नाही। कुटीर रुग्णालय में यहाँ के पेशेंट के नातेवाईक इस वक्त मौजूद है। दादा, काय नाव तुम? मुकेश गुलाबसिंग श्रीश्याम. कुठे असता? मी हेनोदखेडा राहतो सर. इथं खूप घाणेरडेपणा चालू आहे म्हटलं सर. खूप गाठा वगैरे होत आहे, तिथं डस्ट वगैरे टाकलं पाहिजे सर. तर त्या गाठ्या पाण्याच्या मच्छर खूप जास्त होत आहे सर इथं. तर अशी कंप्लेंट आहे आमची. मुरुम मुरुम वगैरे टाकला पाहिजे सर. इथं खूपच घाणेरडेपणा होत आहे. सकाळी उठलो तर चलायला रास्ता पण नाही होत, अंदर फरची वगैरे पूर्ण खराब होऊन जाते, त्यांना पोछा लावायला पण परेशानी होते। चप्पल सांगितलं कोणाला काढायसाठी तर कोणी काढत नाही। म्हणजे बेकाम जातात अंदर, तसेच खाली झोपणाऱ्या पण लोकांना त्रास होते। पेशंट संग 2 जण राहिले तर खूप इथून गाठा पाणी होत आहे, अंदर ओले पाय अंदर घेऊन जावं लागत असतात। टेबलवर वरचं दोन म्हणजे टेबलवर बसलेले की पुरे ते वरचं बेड वगैरे सर्व ओलं होऊन जाते, छात्री पण ओली होऊन जाते त्याच्यावरली। त्या कारणाच्यानं खूप आजार जास्त वाढत आहे। इथून मुरुम वगैरे टाकला पाहिजे सर. खूपच 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 त्रास आहे म्हटलं ह्या कारणाच्यानं. खूप पाणी थांबत आहे इथं। मेरे साथ और देखते रहिए एचएचएन 24 न्यूज। सैयद हुसैन के साथ परतवाड़ा।